इस बार लेग कटर गेंद अंदरूनी किनारा लगकर गेंद गई शॉर्ट फाइन लेग पर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, इंटेंट नहीं नजर आ रहा है बल्लेबाजी में। ओम सर, इंटेंट नहीं नजर आ रहा है बल्लेबाजी में, रन बनाने का कोई मौका भी नहीं बना पा रहे बल्लेबाज। हुसेन बॉलिंगसाठी नक्कीच गोलंदाजी खूप चांगली आहे आतापर्यंत 2 षटकामध्ये, मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली सचिन परमारकडून, जो गुजरात प्रदेशातला खेळाडू आहे। आता हुसेन बॉलिंगसाठी येत आहेत। एक भरपूर पॅक टीम पाहायला मिळते, पूर्णपणे सर्व बाजूंनी अष्टपैलू खेळाडू चांगले आहेत या संघात। कॅप्टन सुनील यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल कर दिया उसे मिडविकेट के क्षेत्र में। लेग कटर गेंद थी, एक ही रन मिलेगा, दूसरे रन का प्रयास भी नहीं कर रहे हैं, शायद पहले ही मन से हार चुके हैं। इंटेंट की ज़रूरत है, एक आपको इंस्पिरेशन चाहिए ऐसे टीमों के साथ खेलने के लिए। नक्कीच या रवी चव्हाणकडे ती क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, जो लोणारचा खेळाडू आहे। गणेश नॉन स्ट्रायकिंग हेडला पलटवार करतील हे खेळाडू। आणखी एक वेळ चांगला बॉल बॅट समोरून लेग कटर। हुसेन चांगली कामगिरी करत असताना या सामन्यात, आणि गोलंदाजीमध्ये स्टारकास्ट आहे या संघाकडे। मग सचिन परमार, हुसेन, इरफान मलिक सारखा वेगवान गोलंदाज या संघात आहे, त्यामुळे चांगली एक गोलंदाजी अटॅक। निश्चित रूप से काफ़ी ज़बरदस्त गेंदबाजी। इस बार रिवर्सिप खेलने का प्रयास, नीचे रहती हुई गेंद, पिच का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं ओम सर। ये जो विकेट बनाई गई है मिट्टी की विकेट, हार्ड लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं, और मिट्टी का विकेट होने के कारण उनको ग्रिप मिल रही है गेंदों को। नक्कीच प्रेक्षक मोठ्या फटक्यांची वाट बघतायत, परंतु गोलंदाज खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना चांगली गोलंदाजी। समोर टाकलाय रवी चव्हाण, हा MH28 स्ट्रेट मार्क षटकार। स्पॉटवरचा बॉल आडव्या बॅटने पुल चांगल्या प्रकारे केला, आणि रवी चव्हाणच्या रडार मध्ये जर बॉल टाकला तर बॉलर कुठलाही अटो हा खेळाडू आक्रमण करतो। पराग सर, निश्चित रूप से इट्स इन द आर्क, इट्स आउट ऑफ द पार्क। जैसे देखा कि उनके पाले में गेंद है, उसका फायदा उठाया, स्लोवर वन लेग कटर किया था, पढ़ लिया था गेंद को और सीधा भेजा उसे बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ बढ़ती रन संख्या 14 रन 3 ओवर की समाप्ति के बाद, और चौथा ओवर लेकर आ रहे फिर से एक बार सचिन परमार। सचिन परमार गुजरात परिसरामधला, गुजरात राज्यातला हा खेळाडू। निलेश परदेशी यांनी खूप चांगल्या प्रकारे संघ बांधलाय। हा जर संघ आज क्वालिफाय झाला तर संघ, या संघामध्ये आणखी काही मोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील। क्वार्टर फायनल मध्ये जर हा संघ पोहोचला तर निलेश परदेशी एक भारतामधले एक यशस्वी मॅनेजर राहिले आहेत। आणखी एक चांगला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, विकेट येते मैदानाच्या आतमध्ये। गणेश बाद पहिला धक्का लागतोय टीम SR बॉईज MP संघाला। आतमध्ये गणेश बाद झाले, बॅटची कडा लागली, चांगला झेल विकेट कीपर थॉमस डायस। दहीसर का तुफान विकेट कीपिंग करत असताना या मैदानावर 2020च्या आमदार चषकामध्ये क्वार्टर फायनलची ती इनिंग आठवा थॉमस डायसची। प्रेक्षकांना किती मनमुरार आनंद दिला होता थॉमसने, त्याच थॉमसची प्रतीक्षा खूप दिवसापासून प्रेक्षक यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते थॉमस कब आएगा, थॉमस कब आएगा, और थॉमस आ गया। निश्चित रूप से अर्धशतकों का बादशाह जिन्हें कहा जाता है, थॉमस डायस, मैन फ्रॉम दहीसर मुंबई। सचिन परमार फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामना करेंगे पीयूष। इस बार हल्के हाथों से ढकेलने का प्रयास किया था, लेग साइड में पैरों से लगकर गेंद गई शॉर्ट थर्ड पर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, बड़े शॉट्स खेलना पड़ेगा, केवल 8 ओवर का ये मुकाबला है। नक्कीच चांगली बॉलिंग राहिली आहे, आणि आतापर्यंत दिनेश भाऊ आणि नितीन भाऊ यांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मॉनिटर उपलब्ध करून घेण्यासाठी आतापर्यंत 3 ते 4 चक्रा मारल्यात, तेही मेहनत घेत आहेत स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी। चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये
अडवता आहेत. बॉलर बॅक ड्राईव्हचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. अनुशासन बघा, व्यावसायिक क्रिकेटपटू तुमच्यापेक्षा थोडेसे वरचढ का आहेत त्याचं अप्रतिम उत्तम या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पराग सर, निश्चित रूप से काफ़ी जिनको प्रोफेशनल खिलाड़ी कहा जाता है, जिस प्रकार का खेल पेश करते हैं अपनी टीम के लिए, इस बार हल्के हाथों से ढकेला कवर के क्षेत्र में पीयूष को ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक रवि चौहान को देना पड़ेगी. सिंगल निकालकर जो कि बड़े शॉट्स खेलने में काफ़ी माहिर है रवि चौहान. इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 15 रन, केवल 15 रन और चौथे खेल ओव्हर का खेल चल रहा है. 15 धावांची गती वाढवावी लागेल. या संघासमोर एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल. या संघामध्ये बॅटिंगमध्ये भरपूर डेप्थ आहे. सुनील चावरी, थॉमस डायस, गब्बर, अर्थातच शाहिद शेख, सागर रणपिसे. म्हणाली बस नागपूर संघाकडनं सागर रणपिसेने ही स्पर्धा जिंकली, परंतु रवी चव्हाण मन जिंकणारा खेळ करतोय. बॉल चाललाय आता फ्लाय होत वाईड इच लॉंग ऑनला. षटकार प्रयत्न हा झेल पकडण्यासाठी वाईड इच लॉंग ऑनला. रवी चव्हाणच्या बॅट मधून हा दमदार दुसरा षटकार आला. निश्चित रूप से रवि चौहान काफ़ी आक्रामक बल्लेबाज है. अगर उनके पाले में गेंद मिलेगी तो निश्चित रूप से उसे सीधा बाउंड्री लाइन के बाहर भेजेंगे रवि. और ऐसे ही बल्लेबाजी की ज़रूरत है अगर एक बड़ा स्कोर खड़ा करना चाहता है एसआर बॉयज़ लोनार केजीएन नागपुर के सामने. पुन्हा एक वेळ गोलंदाज तयार होतोय. शूची लेन्स बांधत असताना सागर रणपिसे बद्दल आपण चर्चा करत होतो. या मैदानावर मुंबई परिसरातून येत या खेळाडूने अंतिम सामन्यात एक अर्धशतक झळकावलं होतं आणि दिनेश आणि नितीन भाऊच्या टीमला अखेर यश मिळते आहे. मॉनिटर सुरू झालंय समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद दिनेश भाऊ, नितीन भाऊ, तुम्ही भरपूर मेहनत घेतली मागच्या 2 दिवसात. पायावर टाकलाय भरपूर वेगाने बॉल. अक्रॉस द लाईनचा प्रयत्न मिसफील होते इरफान मलिक कडून. इरफान मलिक हा क्षेत्ररक्षक थोडासा नेहमीच अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न नेहमी त्याचा राहतो. एक धाव या बॉलवर सागर रणपिसेने 2020च्या आमदार चषकामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. मनाली बस संघाने ती स्पर्धा जिंकली होती. त्या संघातला खेळाडू आहे सागर आणि तो इन ॲक्शन आहे केजीएन नागपूर संघासाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 रन, 22 लॉस ऑफ 1 विकेट. टीम एसआर बॉईज एमपी या मॅच मध्ये दबावात. आणि धर्मवीर आखाडा आमदार चषक 2024 संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव, त्या निमित्ताने जवळपास 1.5 कोटी रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येत आहेत. तब्बल 4 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगते आहे. हा महोत्सव रंगतो आहे. सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येने पाठिंबा देत असताना या स्पर्धेला भरपूर मजा आली प्रेक्षकांना. आतापर्यंत 8 खेळ समाप्त झाले आणि आता हा 9वा खेळ क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येत असताना अगदी भगवा फडकतोय. तर बॉलिंगसाठी इरफान मलिक, आणखी एक वेळ मुंबईचा वेगवान गोलंदाज जो सुरुवातीला उत्तर प्रदेशमधनं खेळला, त्यानंतर तो मुंबईमध्ये खेळासाठी स्थित झाला आणि चांगली कामगिरी करतोय आता इरफान मलिक. मागच्या 2-3 वर्षात रायगड संघाकडनं खूप काळ क्रिकेट खेळलं इरफान मलिकने. याआधी तो विदर्भामध्ये बुट्टीबुरीच्या स्पर्धेत दिसला होता. अर्जुन चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती इरफानने. आणि आता हा खेळाडू भारतातला एक प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला
विदर्भाचे आणखी एक आक्रमक बॅटर रवी चव्हाण, ज्यांनी चांगलं इंटेन्शन दाखवलंय पराग सर या सामन्यात. निश्चित रूप से ज़्यादा स्ट्राइक उनको रखनी पड़ेगी अपने पास में. इरफान आ रहे दूर वाली छोर से, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार और पिच गेंद खेला उसे कवर के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, देखना है रोक पाएंगे नहीं. काफी आउटफील्ड तेज है, जाती हुई सीधा 4 रनों के लिए. स्वागत केलं या सामन्यामध्ये मुंबईकर इरफान मलिक यांचं चौकाराच्या मदतीने विदर्भामध्ये स्वागत करत आहेत. रवी अच्छे क्षेत्र में गेंदबाजी हो रही है गेंदबाजों द्वारा. नक्कीच चांगली बॉलिंग करत आहेत या मॅच मध्ये इरफान मलिक. सूर गवसला आहे खेळाडूला, पहिल्या बॉलवर चौकाराला, त्यानंतर लेन सुद्धा बदलली, थोडीशी मागे लेन टाकता आहेत. डासिंग डाऊन द ट्रॅक, आडव्या बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन सहजतेने कंप्लीट आणि या एकाच धावेवर समाधानी होतील फलंदाज रवी. 1 रनच्या जोरावर धावसंख्या 30 रन. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम SR बॉईज MP. आप एक प्रोफेशनल टीम के सामने खेलते हैं तो थोड़ा सा मन में आपके दड़पन हो जाता है, थोड़ा सा प्रेशर भी फील करते हैं आप, जिसका फायदा उठाती है सामने वाली टीम. इस बार काफी अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद, लगता हुआ दूसरा झटका पीयूष के रूप में. बाज इरफान जा रहे हैं रवि का साथ देने के लिए. पीयूष के रूप में लगता हुआ दूसरा झटका, जबरदस्त गेंद ब्लॉक होल में, बिल्कुल उसके अंडरनीथ आना चाहते थे, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लेकिन हेलीकॉप्टर क्रैश हुआ उनका और साफ बोल्ड होकर वापस आ रहे हैं. इरफान फिर से एक बार तैयार. इस बार स्क्वायर लेग के क्षेत्र में खेला गया, ये 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 31 रन, 31 रन. और ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 31 रन 2 विकेटों के नुकसान पर. और गेंदबाजी के लिए जीशान आ रहे हैं.
जिशान सामना करेंगे इरफान। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, एलपीडब्ल्यू की अपील, रनआउट का खतरा। डायरेक्ट हिट अगर लगती तो निश्चित रूप से रनआउट हो सकते थे। इरफान काफी जबरदस्त गेंदबाजी। तीसरे लेफ्ट आर्म गेंदबाज को इंट्रोड्यूस किया गया है इस मैच में। अब फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, स्लोअर गेंद गति में परिवर्तन, रनआउट का खतरा भी, लेग बाइज का इशारा। इस लेग बाइज के साथ बढ़ती रन संख्या 32 रन। धीमा चलता हुआ ये स्कोर कार्ड। रवि चौहान को एक आतिशी पारी खेलना पड़ेगा अपनी टीम के लिए। इसमें एक बार काफी अच्छी गेंद खेला उसे सीधा अलॉन्ग द कारपेट। केवल एक ही रन मिलेगा, केवल सिंगल रन आ रहे। काफी जबरदस्त गेंदबाजी, बिल्कुल जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। हाथ खोलने का मौका नहीं दे रहे दोनों ही बल्लेबाजों को। जिशान फिर से एक बार तैयार, सामना करेंगे इरफान। इस बार फुल टॉस गेंद खेला उसे मिडविकेट के क्षेत्र में, बल्ले पर नहीं चढ़ी गेंद। पेस भी काफी है जिसके कारण थोड़ा सा टाइमिंग आउट हो रहा है बल्लेबाजों का। और अक्रॉस द लाइन भी खेलने का प्रयास कर रहे हैं। अगर विद द लाइन विद द एंगल खेलेंगे तो निश्चित रूप से सक्सेसफुल हो सकते हैं बल्लेबाज। जिशान तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, एंगल को कट करना चाहते हैं। इस बार काफी अच्छी गेंद, लेंथ में बदलाव किया था। हालांकि एक मौका था रवि के पास में पुल करने का, लेकिन पुल नहीं कर पाए और एक डॉट गेंद निकालने में कामयाब जिशान। दर्शक जिस मैच को काफी अपेक्षा लगाए बैठे थे इस मैच से, फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास। ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 34 रन। मलिक सामना करेंगे इरफान। इरफान टू इरफान, इस बार फुल टॉस गेंद खेला उसे, खाली इलाका, फाइन लेग का, गेंद जाती बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। या सामन्यामध्ये इरफान रवी चव्हाणची साथ देत आहेत। इरफान मलिकवर हल्ला चढवला आहे आता या मॅच मध्ये। इरफान मलिक, रवी सोळंके आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये काही चर्चा होते आहे त्यांच्यासोबत आणि माहिती मिळते आहे की एअर इंडियासाठी इरफान मलिक लेदर बॉल क्रिकेट खेळतात। याचबरोबर ही मिसफील्ड झाली आणि चुकीला माफी नाही, हे टेनिस क्रिकेट आहे। सौकार भरपूर खुश असतील। थॉमस मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। आखूड टप्प्याचा बॉल लवकर टर्न झाले, दिशा देत असताना या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल रन थॉमस पोहोचतो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। आणि थॉमस हा असा खेळाडू आहे ज्याने 2020 मध्ये भविष्यवाणी केली होती विदर्भ टेनिस क्रिकेटबद्दल
या स्पर्धेमध्ये की विदर्भाचं टेनिस क्रिकेट या ठिकाणून आता नव्या दिशेने जाईल। ही स्पर्धा त्याचं श्री गणेश आहे आणि थॉमसचं ते वक्तव्य, थॉमसची ती भविष्यवाणी खरी ठरली। लीडिंग एज बॉल हवेत, दहिसरचा बादशाह बॉलच्या खाली पकडला जाईल। रवी चव्हाण बाद इरफान मलिकला मिळते विकेट। वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव त्या अंतर्गत हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार। टॉस जिंकला होता या सामन्यामध्ये टीम केजीएन नागपुर संघाने। प्रथम बॉलिंगचा निर्णय। एसआर बॉयज टीम आपके एक्स्ट्रा खिलाड़ी को कमेंट बॉक्स में भेजिए। एसआर बॉयज एमपी अनिमेश भाई आपका एक प्लेयर भेजिए। समोर टाकलाय, चांगला फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतील आणि बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून फ्लाय करतोय। षटकार, एफर्टलेस फटका, कानावरही पडतो। मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आणखी एक मुंबईचा वेगवान गोलंदाज जिशान। भरपूर वेग आहे या खेळाडूकडे। डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने मागच्या काही कालावधीत भरपूर लोकप्रियता प्राप्त केली, अनेक मैदाने गाजवले जिशानने। पुढच्या डावात इन ऍक्शन असतील गब्बर, शाही शेख, थॉमस, सुनील सावरी, सागर रणपिसे। बॅटची कडा, थॉमस डायस साठी एसटी रक्षकासाठी हा सोपा झेल। आणखी एक विकेट, जिशानला मिळते यश। तर या ठिकाणी या स्पर्धेचे मार्गदर्शक शिवसेना युवा सेनेचे युवा नेते मृत्युंजय अर्थातच कुणाल भाऊ गायकवाड यांचे शुभ आगमन होता आहे। कुणाल भाऊंचं सुद्धा स्वागत आहे। आणखी एक वेगाने टाकलेला बॉल अपील झाली आणि बेल्सला लागून गेला हा बॉल, असं गोलंदाज ऍक्शन रिप्ले बघा tenniscricket.in च्या माध्यमातून। थोडासा स्टंप वरून बॉल जातोय, डॉट बॉल।
49 रन 49 लॉस ऑफ 5 विकेट. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. आणि पराग सर, आता प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. जसं प्रेक्षकांना माहीत पडलं यूट्यूबला अरे मोठे खेळाडू आले, चला मैदानाकडे, आणि आता मैदानाकडे प्रेक्षक आलेत. निश्चित रूप से काफ़ी प्रेक्षकों की संख्या बढ़ती हुई बीच मैदान पर. जिशा ने फिर से एक बार तैयार, इस बार लेंथ में बदलाव किया था, थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंद कील थी, पुल करने का प्रयास था लेकिन बल्ले पर नहीं आई. 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या. पचास रन 5 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर का खेल चल रहा है, जिसे पूरा कर रहे जिशान. 3 बॉल झालेत या षटकामधले. 8वं षटक, 50 धावा, फक्त 50 या मैदानावर फक्त आहेत ह्या धावा. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आहे. शिवराज मापारीला शांत ठेवलं. ऍक्शन रिप्ले बघा, बॉल पडला, थोडासा अँगलने बाहेर निघतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना जिशान आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्या जिशानने, 1 विकेट प्राप्त केली. या षटकाच्या पहिल्या बॉलवर 2 बॉल शिल्लक. या डावामधले SP बॉईज, SR बॉईज MP, KGN नागपूर संघाची दमदार गोलंदाजी. पवेलियन एंड कडून जिशान. फिर से एक बार काफी अच्छी गेंद ब्लॉक होल में पैरों से लगकर गई. शॉट थर्ड पर लेग बाइज का इशारा है. लेग बिफोरची अपील केली होती परंतु बाद दिलं नाही पंचाने, कारण या स्पर्धेमध्ये तो नियम ठेवला गेला नाहीये. कारण 24 संघ खेळतात. या विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये अनेक काही युवा संघ आले आहेत, काही अनोळखी संघ आले आहेत. प्रत्येकाला या नियमाबद्दल अडचणी येतात, त्यामुळे हा नियम या स्पर्धेमध्ये ठेवला गेला नाही. आणि टेनिस बॉलमध्ये हा नियम थोडासा अवघड मानलाही जातो. इस बार बाहरी किनारा और लगता हुआ यह 6वां झटका और इनिंग का खेल खत्म होता हुआ. तर पहिला डाव समाप्त. 51 धावा, 5 फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले सुनील चावरीचा चांगला झेल. दुसरं विकेट मिळते आहे जिशानला. काय दमदार कामगिरी केली या संघाने. नावं मोठे आहेत या संघामध्ये आणि कामही मोठंच केलंय. जशी नाव आहे, जशी छाप आहे, तशी छाप या मॅच मध्ये टाकली. KGN नागपूर संघाला 52 धावांचं आव्हान. स्कोर कार्डकडे लक्ष द्या. रविराज चव्हाण 24 धावा, त्यानंतर गणेश बनसोड 2, पियुष 1, इरफान इम्रान 11, वासिफ 6, शिवराज मापारी 0, यश 1. रवी चव्हाण वगळता कुठल्याही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही इम्रान वगळता. आणि तो स्कोर कार्ड तुम्ही पाहताय तो कोणाचा टेलिफोन क्रमांक नाही आहे, तर स्कोर कार्ड आहे टीम SR बॉईज MP संघाचा. 51ला 6. बॉलिंगचा विचार केला तर भरपूर दमदार गोलंदाजी. साहेब गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. 2 षटक 8 धावा, कुठली विकेट गमावली नाही. सचिन परमारने चांगली बॉलिंग केली. 2 षटक 13 रन 1 विकेट. इरफान मलिंगच्या खात्यात 3 विकेट आहेत. 22 धावा जरूर खर्च केल्या परंतु 3 विकेट प्राप्त केल्या. जिशान आज इकॉनॉमिकल राहिला. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. 3 धावा देत असताना पहिली विकेट 14, दुसरी 30, तिसरी 43, चौथी 49, पाचवी 49. KGN नागपूर संघाच्या बाजूला. जो टीम है उसमें
आपको बड़े बड़े सितारे देखने को मिलेंगे। आईपीएल प्लेयर कामरान खान, जगत सरकार, ऐसे बड़े नाम आपको देखने को मिलेंगे। वाराणसी 11 में करण अंबाला, अंकित मौर्य, तो वो ग्रुप भी काफी जबरदस्त होने वाला है। सभी दर्शकों को मैं बता दूं, और आज पहला बल्लेबाजी करते बीच मैदान पर दूसरे इनिंग का खेल शुरू होने वाला है। केवल 52 रन का टारगेट केजीएन नागपुर के सामने। ओपनिंग बल्लेबाज शाहिद शेख और सुनील चावरी बीच मैदान पर पहुंच रहे हैं, जिनकी बल्लेबाजी का पूरे दर्शक इंतजार कर रहे थे। थॉमस डायस शायद वन डाउन आएंगे। ओपनिंग के लिए भेजा है शाहिद शेख और सुनील चावरी को। तर नमस्कार प्रेक्षको, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक वेळ धर्मवीर आमदार आणि धर्मवीर आखाडा आमदार चषक 2024 आपण पाहत आहात। स्पर्धेचा 6वा दिवस, दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात। बॅटिंगसाठी येत आहे सुनील चावरी, संघाचे कॅप्टन, आणि गब्बर अर्थातच साई शेख, मॅन फ्रॉम भिवंडी। दुसऱ्या बाजूला कामोटेचा हा खेळाडू सुनील चावरी, आणि सुनील चावरी हा असा खेळाडू आहे ज्याच्या नेतृत्वामध्ये आयपीएल स्टार, त्याचबरोबर भारतीय संघाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज शिवम दुबे सुद्धा खेळलाय। असा आरसीएफ संघाला लीड करणारा सुनील चावरी मैदानाच्या आतमध्ये बुट्टीपुरीच्या स्पर्धेमध्ये 2017-18 मध्ये सुनील चावरीच्या बॅटमधून एक शतक सुद्धा आलंय, आणि आता बॉलिंगसाठी गोलंदाज तयार आहेत। शिवराज मापारी बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो आहे। स्ट्रायकिंग एंडला भिवंडीचा एक दमदार खेळाडू शाहिद शेख, विदर्भामध्ये प्रथमतः आलाय गब्बर। पहिला बॉल, बॅटची कडा लागली आहे, भरपूर वेगाने बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने, सीमा पार, रन मिळतील 4। या डावाची चौकाराने सुरुवात। दोन 3 वर्षात शाहिद शेखने जी लोकप्रियता प्राप्त केली आहे ना, एक वेगळंच वेटेज या खेळाडूला प्राप्त झालं। एक भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूने केली आहे मागच्या काही कालावधीत।
रनअपमध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतो आहे. गोलंदाज शिवराजला शाहिद शेख, सुनील चावरी, लेफ्ट हँड राइट हँड कॉम्बिनेशन पराग सर या सामन्यामध्ये. निश्चित रूप से हालांकि एक छोटा सा टारगेट रखा है उनके सामने, लेकिन इसे पूरा करना पड़ेगा. केजीएन नागपुर को पहली गेंद पर चौका आने के बाद खाता खुलता हुआ टीम का शाहिद का. शिवराज फिर से एक बार, इस बार काफ़ी अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, कवर के क्षेत्र में फील्डर एक्स्ट्रा कवर पर मौजूद थे, अच्छी दौड़ लगाई और 2 रन मिलेंगे. इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 6 रन. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 6 धावा, 6 रन विदाउट लॉस. एक माफक लक्ष्य या सामन्यामध्ये केजीएन नागपूर संघासमोर ठेवलं. SR बॉईज MP संघाने निराशा केली आज SR बॉईज MP संघाच्या बॅटर्सनी. अकुटप्प्याचा बॉल होता, स्कीट होऊन बॉल वेगाने विकेट कीपर रवी यांच्या हातात जातोय. डॉट बॉल. निश्चित रूप से एक मौका था उनके पास बड़ा शॉट खेलने का, लेकिन थोड़ा सा लेट हुए अपने शॉट्स पर. शाहिद पोजीशन में नहीं आ पाए, जल्दी घूम नहीं पाए और एक डॉट गेंद निकालने में कामयाब. शिवराज सामना करेंगे शाहिद. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला शिवराजचा हा बॉल. चांगली कामगिरी करतो आहे शिवराज. शाहिद शेख सारख्या बॅटरला एक चौकार आला, तो बॅटची कडा लागली होती. हा ॲक्शन रिप्ले बघा, अक्षरशः गुडघ्यावर यायला भाग पाडलं शाहिदला. चांगली गोलंदाजी शिवराज मापारीकडून. निश्चित रूप से मिडिल विकेट क्षेत्र में कोई फील्डर नहीं मौजूद है जिसका फायदा उठाना चाहते थे, स्वीप करना चाहते थे शाहिद. इस बार जाने दिया विकेट कीपर के लिए. निश्चित रूप से वाइड बॉल का इशारा. इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती रन संख्या 7 रन. व्हाईट बॉलचा इशारा येतो. ऑफ्टनच्या बाहेरची लेन टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल बघा, ऑफ्टनच्या बाहेर टाकला, अगदी खूप दूर गेला बॅटरला सोडत. त्यामुळे व्हाईटचा इशारा लगेच पंच दर्शवता आहेत. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 7 रन, 7. फिर से एक बार उसी प्रकार की गेंद, इस बार बाहरी किनारा और मिस फील्ड और गेंद जाती है सीधा बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल मैदानाच्या आतमध्ये, कारण हा बॉल बघा बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षक या बॉलला अडवू शकले असते, थोडेसे लेझी झाले, लेट पिकअप घेतला आणि चौकार आला. गरजेचे असतात, फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. समोर टाकलाय कलाय मनगटाचा वापर करत असताना मिड विकेटच्या दिशेने सिंगल रन या बॉलवर येईल. इरफान नूरी उपस्थित होते. एका धाबेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 चौकार आले या पहिल्या षटकामध्ये पराग सर, परंतु दोन्ही चौकार बॅटची कडा लागून आलेत, हे विसरून चालणार नाही. पोजीशन में नहीं आ पाए थे, जो शॉट्स खेलना चाहते थे कवर के ऊपर से. शाहिद थोड़ा सा लेट रिएक्ट किया और सामने वाला पैर भी नहीं निकला उनका, जिसके कारण आउटसाइड एज लगे और थर्ड मैन के क्षेत्र में 2 बाउंड्रीज मिली उनको. और एक ओवर की समाप्ति के बाद 12 रन 52 रन का पीछा करता हुआ केजीएन नागपूर. नक्कीच या खेळपट्टीवर तुम्ही बॅटची कडा का लागली तर याचं उत्तर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर खेळपट्टीवर बॉल पडल्यानंतर जास्त गतीने निघतो आहे. म्हणजे वेगाचा आतापर्यंत अंदाज लावता आला नाही शाहिदला ज्या बॅटच्या कडा लागल्या, कारण खूप कमी वेळा या खेळाडूला आपण अशा प्रकारे बॉलला जज करण्यात मिस करताना पाहतो. या खेळपट्टीवर एक्स्ट्रा बाउन्स आहे, या खेळपट्टीवर अतिरिक्त वेग प्राप्त करतात गोलंदाज आणि या वेगाच्या बळावर, या एक्स्ट्रा बाउन्सच्या बळावर अनेक चांगले संघ खेळपट्टीचा अंदाज आला नाही म्हणून पराजित झाले आणि स्पर्धेच्या बाहेरही झाले. निश्चित रूप से और डबल माइंड में भी रहता है बल्लेबाज की कौन सा शॉट खेलूं. पहले स्वीप के लिए तैयार थे शायद, फिर ऑफ स्टंप पर गेंद मिली तो उसे ढकेलना चाहते थे कवर के ऊपर से. इरफान आ रहे राइट आर्म राउंड द विकेट, सामना करेंगे शाहिद. इस बार बड़ा शॉट खेला उसे मिडविकेट के क्षेत्र में, गेंद जाती हुई सीधा 6 रनों के लिए. बघा रेंज मध्ये आले होते बॉलच्या. इरफान नूरीवर हल्ला चढवला डीप मिड विकेटला, हा षटकार ठोकला. चांगली बॅटिंग गब्बर शाहिद शेख करतोय. षटकाराच्या मदतीने स्वागत इरफान नूरीचं या षटकात. आणखी एक वेळ, इनकी कलाइया इनका बल्ला माशाअल्लाह. षटकार
मैदानाच्या आतमध्ये आहे. गब्बर हे विचारतोय कितने आदमी है वहा, मैं अकेला काफी यहा. आणखी एक खेळ येतोय गब्बरच्या बॅट मधून सलग तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार. ओम सर की बहुत जान है इन हाथों में, वैसे ही कुछ जान इनकी कलाइयों में गब्बर शाहिद शेख. नक्कीच मनगटाचा वापर करत अतिशय नेत्रदीपक फटके दाखवले जातात गब्बरने. हा फ्लिक बघा, हा हेलिकॉप्टर बघा, एक बार नहीं बार बार नहीं 1000 बार देखिए. इतका चांगला फटका लगावला गब्बरने. फोर आर्म्स में काफी ताकत है. विराट कोहली ऐसे शॉट्स खेलते हैं. इरफान फिर से एक बार तैयार था. इस बार कवर के ऊपर से खेला गया शॉट, सीधा 4 रनों के लिए जाती हुई गेंद. बघा खोदून काढलाय आतापर्यंत ऑन साइडला, आता हा वाईड लॉंग ऑफला चौकार. गब्बर बरसलाय शाहिद शेख. आणखी एक वेळ चांगला स्ट्रोक ऑन दी अप, बॉल पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. वन बाउंस, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, अब लगाए फोर. समाप्ति के बाद 38 रन शाहिद से खेल रहे, 37 रन बनाकर 37 रन 2 ओव्हर की समाप्ति के बाद. मागच्या षटकात झाल्या एकूण 26 धावा खर्च केल्या. 3 षटकार 2 चौकार आले मागच्या षटकामध्ये. आणि ज्या प्रकारे गब्बर बॅटिंग करतोय मला वाटतं लंचची सुट्टी लवकर होईल. निश्चित रूप से दर्शक जिस बल्लेबाजी का और जिस आतिशी पारी का इंतजार कर रहे थे, थॉमस डायस का इंतजार कर रहे थे, लेकिन उनको बोनस में मिल गए शाहिद शेख. नक्कीच गब्बर अशाच अंदाजात खेळतो आणि गब्बरला असा अंदाज सूट होतो. चांगली बॅटिंग करत असताना शाहिद 37 धावांवर पोहोचलाय. 12 बॉल्स मध्ये 38 धावा. टीम KGN नागपूर या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आता बॉलिंग साठी येत आहेत. याच गोलंदाजीसाठी शिवराज. वैयक्तिक तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले समाप्त झालाय. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. धर्मवीर आखाडा एंड कडून बॉलर तयार शिवराज. तिसरं षटक, पहिला बॉल समोर टाकलाय. लीडिंग एज, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक गणेश नाही पोहोचू शकले बॉल पर्यंत आणि सिंगलच्या मदतीने आता स्ट्राइक रोटेट होते आहे. 1 धाव या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या 39, 39 रन. और स्ट्राइक पर पहुंच चुके हैं शाहिद शेख, जो कि ऍक्शन रिप्ले बघा. षटकाराला पहिला खूप चांगला मिनी हेलिकॉप्टर, त्यानंतर दुसरा षटकार बघा. षटकारांची हॅट्रिक लगावली गब्बरने. हा दुसरा षटकार आणि आता यानंतरचा तिसरा षटकार खूप महत्वाचा होता. त्या षटकारासाठी तर फक्त बॅट आणि बॉलचा कनेक्शन चांगलं झालं होतं. बरसलाय आहे गब्बर या मॅच मध्ये. मैच की ओर चलते शिवराज आ रहे हैं दूर वाले छोर से. दूसरे ओवर का खेल लेकर सामना करेंगे शाहिद, जो कि एक जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, आक्रामक रूप में नजर आ रहे हैं. सामना करेंगे शिवराज का. इस बार फुल टॉस गेंद, कवर के ऊपर से खेला गया शॉट. अपनी रेंज हिटिंग बता रहे पूरी शाहिद. बॅटिंग करतो आहे. शाहिदला शाबासकी द्यावी असा खेळ करतोय शाहिद शेख. भिवंडीचा हा सितारा बुलढाण्याच्या ऐतिहासिक मैदानावर प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. एक स्टेशन मागे कल्याणचा हा खेळाडू. डॉट बॉल शिवराज कडून निर्धाव बॉल टाकत असताना धावसंख्या होते आहे 43 रन 43 विदाउट लॉस. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम KGN नागपूर 43 रन 52 धावांचं लक्ष आहे आणि आता धावा करायच्यात फक्त 9. देखना इस मैच को 2 गेंदों में फिनिश कर पाते या नहीं. शाहिद अपनी
क्लास को यहाँ पर दर्शा रहे हैं। इस बार रिवर्सिव शॉट, यही शॉट आपको देखना बाकी था। गेंद जाती हुई सीधा तारामंडल में 6 रनों के लिए। नक्कीच हाच फटका बघायचं बाकी होतं। ऍक्शन रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे। काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या चौफेर शाहिद शेख। हा बॉल ऑप्टनच्या खूप बाहेर होता। स्विच हिट षटकार। निश्चित रूप से दर्शक जिस बल्लेबाजी का इंतजार कर रहे थे उसी प्रकार की बल्लेबाजी। 47 वर गब्बर। फुलटॉस बॉल होता, बॅटवर पाहिजे त्याप्रमाणे आला नाही, त्यामुळे सिंगल रन या बॉलवर येईल। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते आहे टीम केजीएन नागपूर 50 धावा 50 रन। एक बॉल शिल्लक। या षटकामधला रेफरलची मागणी केली आहे ऑनफील्ड पंचांनी। 48 धावांवर पोहोचलाय शाहिद शेख। जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज। दोन धावांची गरज आहे या सामन्यामध्ये। सुनील चावरी स्ट्रायकिंग एंडला। दोन बॉल शिल्लक। प्रेक्षकांचा आवाज वाढलाय। ओ सन्मानाने खेळून काढला आणि बघा प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, कारण गब्बरचं अर्धशतक करायचं आहे। हा शेवटचा बॉल निर्धावाला। आता मला आठवते विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी ज्या मॅच मध्ये बॅटिंग करत होते, विराट कोहलीने पूर्णपणे सामना खेचला। महेंद्रसिंग धोनीला एका धावेची गरज असताना महेंद्रसिंग धोनीने फक्त सन्मान दिला। अगदी याप्रमाणे कॅप्टन सुनील चावरी आहे, त्या ठिकाणी कॅप्टन धोनी होता, त्या ठिकाणी विराट कोहलीने सामना जिंकवला। आज गब्बरच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा। हेच दृश्य होतं महेंद्रसिंग धोनी विराट कोहली यांच्यामध्ये, हेच दृश्य आहे शाहिद शेख आणि सुनील चावरी यांच्यामध्ये। आणि मला वाटतं tenniscricket.in माध्यमातून तो क्लॅश पाहायला मिळेल। आधी सुरुवातीला व्हिडिओ येईल महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीचा आणि त्यानंतर शाहिद शेख आणि सुनील चावरीचा। निश्चित रूप से ओम सर वो मुकाबला था साउथ अफ्रीका के साथ में, शायद T20 वर्ल्ड कप का वो क्वार्टर फाइनल मुकाबला था जिसको अपने विराट कोहली ने जिताया था और अर्धशतक पूरा करने की यहाँ पर मौका शाहिद शेख के पास। इस बार काफ़ी अच्छी गेंद, थोड़ा सा गेंद को एक्सपेक्ट नहीं कर रहे थे, ब्लॉक होल में गेंद थी रवि द्वारा। रवी चव्हाण बॉलिंगसाठी ऑफ स्पिनर गोलंदाज। मागच्या सामन्यात चांगली बॉलिंग केली रवीने। हा बॉल बघा, पहिला बॉल चांगला यॉर्कर, उत्तर नव्हतं या बॉलचं शाहिदकडे आणि बॅटकडे बघत राहिला शाहिद। कट केला आहे क्षेत्ररक्षक, फ्लाय स्लिपला नाही मिळणार रन। अर्धशतकासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल गब्बरच्या। सलग 2 बॉल डॉट, 2 धावांची गरज आणि 2च धावा पाहिजे शाहिद शेखला अर्धशतकासाठी। थोड़ा सा एंटी क्लायमॅक्स। इस बार टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे या बॉलला, सिंगल सहजतेने मिळेल। दुसऱ्या धावेचा कॉल करता आहेत गब्बर। रनआउटची संधी, 2 धावा कंप्लीट। शाहिद शेख मुंबई कल्याणचा खेळाडू विदर्भात बुलढाण्याच्या मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावतो आहे। 19 बॉल 50 धावा, 4 षटकार 5 चौकार शाहिदच्या बॅट मधून आले आणि पहिल्याच मॅच मध्ये केजीएन नागपूर संघाच्या विजयात सिंहाचा वाटा आहे गब्बरचा। गब्बर आला, गब्बर बरसला, गब्बरने हा सामना घेऊन गेला। परंतु या अर्धशतकाचं जास्त महत्व सुनील चावरीला देईल। त्याचं खरं तर सुनील चावरीने तो बॉल सन्मानाने खेळून काढला आणि गब्बरचं अर्धशतक झालं। वेल प्लेड शाहिद शेख, वेल प्लेड टीम केजीएन नागपुर। निश्चित रूप से विकेट कीपर भी चाहते हैं कि अर्धशतक हो जाए, जिसके कारण उस गेंद को छोड़ा और अर्धशतक पूरा कर लिया शाहिद शेख ने। और थोड़ा सा ब्रेक होगा, अब उसके बाद में मुकाबला होगा शिव शक्ति फैजपुर वर्सेस केजीएन नागपुर के बीच में। एक वेळ ही बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करूया शाहिदसाठी।
हेलिकॉप्टर उडवला षटकार या बॉलवर. त्यानंतरच्या बॉलवर आणखी एक ओव्हर विकेट आले होते फलंदाज इरफान नूरी. हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अप खेळला, चौकार या बॉलवर येतो आहे. त्यानंतरचा हा फटका, चांगली फलंदाजी केली शाहिदने मैदानाच्या चौपेर. आणखी एक चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला शाहिद. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आला. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आणखी एक वेळ हा फटका फुल टॉस बॉलला दिशा दिली, चौकार या बॉलवर शाहिदच्या बॅटमधून येतो आहे. 41 धावांवर पोहोचला. त्यानंतर हा रिव्हर्स स्वीप जो प्रेक्षकांना भरपूर आवडला, हा रिव्हर्स स्वीप प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन पडला, षटकार या बॉलवर. त्यानंतर षटकारच्या मदतीने 47 वर पोहोचला होता गब्बर. हा रिव्हर्स स्वीप भरपूर वेळा पाहण्यासारखा आहे आणि हा फटका ट्रेंडिंगला लागेल सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यानंतर अर्धशतक झळकावलं शाहिद शेखने. 19 बॉलमध्ये 50 धावा काढून तो नाबाद राहिला. संघाला विजयाच्या दारावर नेऊन एक महत्त्वाची भूमिका शाहिदने निभावली. परंतु सुनील चावरीने तो जो बॉल प्लेस केला, बॅटची क्रीज करतो आहे, चुंबन घेतो आहे बॅटचं, कारण त्याला माहिती आहे बॅट आहे तर मी आहे आणि मी आहे तर बॅट आहे. त्या बॅटने ओळख दिली शाहिदला, तिच्याकडे पाहतोय, तिचे आभार मानतो आहे. तर हा सामना जिंकला आहे. 1 हँडेड 52 धावांचं लक्ष होतं, त्यापैकी 50 धावा शाहिदच्या बॅटमधून आल्या 19 बॉलमध्ये आणि सहजतेने हा सामना जिंकला KGN नागपूर टीमने.